नमस्कार मित्रांनो, मी सोपान गमे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी काम करतो. डोक्यावरती खूप कर्ज आहे होतं आणि आता काय त्यातलं बरंच कमी झालं आहे, थोडंफार राहिलं आहे. मी काय तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी आलेलो नाही आहे. मी तुमच्याशी खरं बोलण्यासाठी आलो आहे, की नेमकी परिस्थिती असते कशी? ह्या परिस्थितीत काय त्रास होतो? कसं ह्याच्यातनं बाहेर पडायचं? किंवा ही कसं हँडल करायची? ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि मी काही भरपूर पुस्तकं वाचली, प्लस माझा स्वतःचा अनुभव हा मी तुमच्याशी शेअर करणार. मी तुमच्याशी खरं बोलणार आहे. मी 33 वर्षाचा आहे. बाकी तुम्हाला सांगितलंच की डोक्यावरती कर्ज आहे. पण तरी हार मानलेली नाही. तुम्ही म्हणताल 33 वर्ष? 33 वर्षच का? किंवा मग ठीक आहे, तुझं एज 33 वर्ष आहे. तुम्हाला रिॲलिटी ऑफ एज आपल्याकडे माहिती आहे. आपल्याकडं साधारणतः आपण 17व्या वर्षी 12वी होतो. त्याच्यानंतर 21व्या वर्षी आपण डिग्री होतो. 23व्या वर्षी आपण पी-जी होतो आणि 24-25व्या वर्षी आपण कामाला लागतो, म्हणजे नोकरी करतो, काहीतरी व्यवसाय वगैरे काहीतरी करतो. 27व्या-28व्या वर्षी लग्न, 30व्या वर्षापर्यंत पुढचं प्लॅनिंग लेकरू-बाळाचं. आता हा असा आपल्याकडं साधारणतः सिस्टीम म्हणजे विचार करतो आपण. पण एक विचार करा, असंच झालं नाही तर आपलं ग्रॅज्युएशन हे 21व्या वर्षी न होता ते 23व्या वर्षी झालं. आपल्याला नोकरी 25व्या वर्षी न लागता ती 27-28व्या वर्षी लागली किंवा 26व्या वर्षी लागली. आपलं लग्न 27-28व्या वर्षी न होता ते आणखी 1-2 वर्ष पुढे गेलं. काय होतं? किती प्रेशर येतं ना डोक्यावरती. त्यामुळे एज मॅटर करतं. आता दुसरं आहे की हे नेमकं कर्ज हा माझा दुसरा ह्यातला मुद्दा आहे. आजकाल कर्ज कोणावर नाही आहे, सगळ्यांवरतीच कर्ज आहे. एक विषय जर आपण विचार केला, होम लोन, ॲटो लोन, पर्सनल लोन, कोणावर ना कोणावर कर्ज आहे. कर्ज म्हणजे काही पैशाचा विषय असतो का फक्त? सकाळी उठल्यापासून जे रात्री झोप लागेपर्यंत ती चिंता असते. एखादं काहीतरी करायला गेलो आपण की डोक्यात एक प्रेशर असतं. हे कर्ज आपल्याला इमोशनली पूर्णपणे डिस्टर्ब करतं. किती नाही म्हणा तुम्ही, खूप लोकांना ते हँडल करता येत नाही. ह्या कर्जामुळं हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. बरेच जण फेस करतात. काही त्यातलं चांगलं कर्ज असतं, काही वाईट कर्ज असतं. आता बरेच जण म्हणतात, अरे बाबा, तुझ्या डोक्यावर कर्ज आहे किंवा कोणाचं तरी आहे, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही कसे चालला, तुमच्यावर तुम्ही काय करताय, एवढं कर्ज का होतंय? मला तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगायची. मला एक सांगा, कर्ज हे कोणी गरजेपोटी करतं का हौसेपोटी करतं? गरजेपोटीच करतं ना. मग ते होतं तेव्हा ते समजत नाही. की आपल्याला एक असं म्हणू शकतो आपण की एक होप असते, हे झाल्यानंतर हे होईल, हे झाल्यानंतर हे होईल आणि मी असं करेन. आणि तसं घडत नाही. कधी-कधी आपल्या हातातल्या काहीच गोष्टी नसतात आणि ते होऊन जातं. जसा एखादा शेतकरी असतो. आता यावर्षी पाऊस अति झाला. शेतकरी एक मोठ्या आशेनं पेरतो आणि ते त्यानंतर पाऊस किती पडेल, काय आहे, त्याच्या काही हातातलं नाही. किती पैसे येतील, काही नाही. तसंच एखाद्याने एज्युकेशन लोन घेतलं. आता चांगल्यासाठीच घेतोय तो, ह्यात काय वाईट नाही आहे. शिक्षणासाठी कर्ज घेतोय तो, शिक्षण करतो. आणि आजकाल नोकऱ्यांचं तुम्हाला माहिती आहे, नोकरी नाही लागली त्याची EMI चालू होतात, त्याचं प्रेशर असतं. काय वाईट आहे का? एखाद्याला अचानक सगळं काही चांगलं असतं, पण त्याला मेडिकल इश्यू येतो. अचानकच काहीतरी किडनी ट्रान्सप्लांट सारखा इश्यू येतो, अटॅक येतो, काहीतरी येतो आणि मोठं हॉस्पिटलचं बिल येतं. ते मग माणूस परत कर्जात जातो. आणि माझ्या बाबतीत थोडं वेगळं आहे. माझं व्यवसायामुळे कोरोना काळामध्ये झालेलं नुकसान, त्यावेळेस माझे काही चुकलेले डिसिजन्स, त्यामुळे माझ्यावरती त्यावेळेस लोन म्हणजे कर्ज माझ्यावरती झालं होतं. पण आता हे कारणं झाली कर्जाची, की हे अशा पद्धतीनं आपल्यावरती कर्ज प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि काही चांगलं असू शकतं, काही वाईट असू शकतं. पण मेनली काय होतं, हे आपल्यावरती ना एक मानसिक त्रास, मानसिक ताण येणे आपल्या डोक्यावरती येतो. तुम्ही जर विचार कराल तर एवढं एक इमोशनल प्रेशर आपल्या माइंडवर याचं तयार होतं, जे खरं कधी होतं ते म्हणजे 2 नंबर आपण ज्याला म्हणतो, 2 नंबरचं कर्ज म्हणजे बॅड डेब्ट. जेव्हा आपण विचार करतो, हे कर्ज अशासाठी झालं आहे की ज्यासाठी घेतलं होतं ते तर भेटलंच नाही. उलट त्याच्यासाठी आपण आता एक्स्ट्रा पैसे देतो आहे, मानसिक त्रास सहन करतो आहे आणि हे सगळं जे घडतं आहे हे त्या
त्याच्यासाठी आपल्याकडे काहीच शिल्लक नाही आहे. होम लोन असेल तर माझ्याकडे घर तरी आहे बाबा, गाडी ॲटो लोन असेल तर गाडी तरी आहे बाबा. पण जे काही फायनान्शियल मिस्टेक्स असतील, काही काही चुकीचे निर्णय झालेले असतील, काही पण असू शकतं. तर ह्या गोष्टीसाठी कशामुळं आपण समाधान मानू शकतो त्यावेळेस नाही येत, म्हणजे मन मानतच नाही ते. आणि मग आपल्याला काय वाटतं, आणि तुम्हाला सगळं माहिती आहे, यावेळेस असं असतं की फॅमिलीचं प्रेशर असतं, समाजाचा आपल्या मनामध्ये एक ताण असतो, यार माझ्याबद्दल लोक काय विचार करत असतील. करतात लोक विचार, नाही असं नाही आहे, नक्कीच करतात. आणि एकदा का लोकांना कळालं बाबा हा कर्जामध्ये आहे, याचं काही खरं नाही, अतिशय जवळचे मानणारे, दूरचे जवळचे आपली एक रुपयाची किंमत करत नाही. त्यांच्या जागी ते बरोबरही असतील, आपण त्यांना चुकीचं मानणं मला काही योग्य वाटत नाही. पण असं होतं, ही सोशल आपलं म्हणजे समाजामध्ये आपली इमेज कमी होऊन जाते. आणि मग आपण स्वतःवरती डाऊट घ्यायला लागतो. चला आता ही आपण एवढी मोठी चूक केली आहे किंवा झाली आहे आपल्याच्याकडनं, आता आपण परत उभं राहू शकतो का? कसं उभं राहणार? माझं हे कधी होणार? आणि हे असे मनात विचार वेगवेगळे यायला लागतात आपल्या मनामध्ये. आणि मग आपलं माइंड डिस्टर्ब होतं. एक मी छोटी स्टोरी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय होतं, मी कोरोना काळामध्ये माझा व्यवसाय करत असताना मी 2 लाख रुपये अमाऊंट माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीकडनं घेतली. मी ते फर्स्ट टाईम असं कोणाकडनं तरी कर्ज घेतलं होतं. त्याचा व्याज दर होता, मी आणि 2 महिन्यासाठीच घेतलं होतं. त्यांना पण 2 महिन्यासाठीच दिलं होतं मला. पण माझं जे काम होतं ते 2 महिन्याचंच होतं. पण ते काम काही कारणास्तव 4 महिन्यावर गेलं. आता मला त्याला जी रक्कम द्यायची होती ती 4 महिन्यावर द्यायची असल्यामुळं जे काय वरचा इंटरेस्ट होता तो दुप्पट झाला. त्यानंतर मी ज्या कंपनीचं काम करत होतो त्या कंपनीचाच प्रॉब्लेम झाला. जे येणार होते पैसे ते पण नाही आले, आणि ती कंपनीचा पण खरंच प्रॉब्लेम झाला. काय झालं काय माहीत नाही मला, पण झालं. आता मागणारा माझ्या मागे लागला, तू घेतली 2 महिन्यासाठी बाबा, मला माझे पैसे पाहिजे. तो मला नाही तेवढं ते बोलला आणि बोलतो. आता या ठिकाणीच आपण विचार केला तर तो व्यक्ती काय चुकीचा आहे. कमिटमेंट माझी होती त्याला की बाबा मी तुला 2 महिन्यात पैसे परत करतो, आणि मी माझ्या ठिकाणी पण काय चुकीचं आहे. मी तर माझं काम प्रामाणिकपणे केलं होतं, माझं सगळं काही व्यवस्थित झालं होतं, पण मला पूर्ण पैसे नाही आले. मग मी चुकीचं आहे का? नाही, म्हणजे सिच्युएशन अशी होते कधी-कधी, ना समोरचा चुकीचा असतो ना आपण असतो. ती वेळच तशी असते की ती वेळ म्हणजे काहीतरी घडून जातं त्यावेळेस. मग ह्यावेळेस मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? तर मी म्हणजे माझ्यावरती थोडंसं होतं कर्ज, जास्त झालं होतं ते. काही डिसिशन्स माझे चुकले होते. मग मी विचार केला की आपण थोडंसं थांबू. बाबा थोडासा विचार करू आपण, की नुसतंच पळत जायचं. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, असंच माझं चाललं होतं. जे खूप जण आज करतात. याच्या आधी करत होते आणि खूप जण करतात. मग मी थोडं थांबू, विचार करू. आणि मग मी माझ्या ओळखीतल्या, जे मला असं वाटतं की ही मला चांगलं समजतात आणि ही यांचं आयुष्य चांगली आहे. म्हणजे पैशानंच म्हणून नाही, तर ती एक चांगलं जीवन जगत आहेत. म्हणजे आर्थिकरित्या पण आणि असं सोशली त्यांचं, माझ्या जवळच्या कुटुंबामधल्या पण लोकांना आणि बाहेरच्या पण लोकांना मी असं काही चर्चा केली की बाबा माझं असं झालं आहे. मी प्रामाणिकपणे काम करत होतो, पण मला यश नाही भेटलं आणि माझे हे फायनान्शियल डिसिजन चुकलेत. तर मी ह्या परिस्थितीत काय करावं, मला तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. कारण मला असं वाटतं की मी परत उभा राहील का नाही राहील. मग माझ्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट आला तिथे. मला ते सगळ्यांनी सजेस्ट केलं, सोपान तुझ्यात कॅपॅबिलिटी आहे, तू करू शकतोस. ठीक आहे, झाले. आता हा विषय फार मोठा आहे, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे. तू सध्या तरी काय कर, तू जॉब जॉईन कर. कारण तुझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे. तू जॉब जॉईन कर, तुला चांगली संधी भेटेल. आजची तुझीचं भागून जाईल, उद्या आपण बघू त्याच्यावरती. म्हटलं ठीक आहे. आणि मग मी काय केलं, त्या टाईममध्ये एकच गोष्ट असते, डिसिप्लिन आणि संयम. हे खूप कामाला येतं त्यावेळेस. आणि मग मी जॉब करायचा निर्णय घेतल्यानंतर मला ते अवघड होतं ते निर्णय घेणं, कारण एवढ्या वर्षी बिझनेस करायचा, नंतर जॉबमध्ये जायचं, पगार पण तेवढा नव्हता. पण मी सुरुवात केली. स्वतःला मी सांगितलं की नाही, आता मला हे करायचं आहे, आणि मी केलं. आणि मग काय होतं की मग ते करत असताना मला वेगवेगळ्या गोष्टी थोड्या मी स्वतःला इम्प्रूव्हमेंट करायला, माझं चुकलं काय होतं ते तर मी करेक्ट करेल, की बाबा मला हिशोब ठेवणं व्यवस्थित, म्हणजे असे काही छोटे बदल होते, ते मी करायला लागलो आणि मी केले. आणि तुम्हाला खोटं नाही सांगणार, जसा मी एक स्टेप पुढं जायला लागलो, टाईम जात गेला, तसे मला वेगवेगळे मार्ग मला भेटत गेले.
चांगली लोकं मला भेटत गेली, ज्यांनी मला गाईडन्स केलं, ज्यांनी मला हेल्प केली, ज्यांनी मला मार्ग दाखवले आणि हे होतं. एक जणाने तर मला एवढं सांगितलं, की "अरे, तू एवढं स्वतःला अपयशी का समजतोय? फायनान्शियल फेअरला म्हणजे काय तू काय पूर्ण आयुष्यातून उठून गेलास का? नाही होत. एवढा का घाबरतोयस?" मी विचार केला, खरंच आहे. अरे, तुला एवढं चांगलं शरीर आहे, मन दिलंय देवाने, एवढं शिक्षण आहे, तुझ्याकडे डिग्री आहे, एवढा मोठा अनुभव आहे. ठीक आहे, एकदा चुकलास, परत उभा राहू शकतोस ना. काय पळपुटेपणासारखं करतोय? असं ते थोडंसं वयाने मोठे होते ते आणि मला त्यांनी अशा भाषेत सांगितलं आणि मला समजलं. म्हटलं अरे आता 30च झाले. त्यावेळेस म्हणजे मला 30 वर्ष वय होतं. आणखी भरपूर काढायचं आहे. आहे की जिंदगी पुढं. म्हटलं आपण करू सुरुवात. बघू काय होतंय काय नाही तर. आणि मी काय केलं, सुरुवात केली मित्रांनो. काही लोकं आपल्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचतात. काही लोकं उशिरा, पण पोहोचतात नक्की. मी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि स्वतःची जर्नी मी परत तिथून स्टार्ट केली परत. आता तुम्ही म्हणताल, हा माझा खूप मोठी स्टोरी आहे आणि माझं वाचन खूप आहे. तर हे चॅनल मी जे सुरू केलं ना, हे काय फक्त म्हणजे मोटिवेशन द्यायचं आणि हे करायचं ह्याच्यासाठी नाही आहे. ह्या चॅनलवर काय, की ह्या काही आयुष्यात अशा गोष्टी घडतात, विषय वेगवेगळे आहेत. ह्याची चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ असावं, म्हणून मी हे चॅनल सुरू केलं आहे. आणि ह्याच्यात काय होतंय, आपण बिनधास्तपणे आणि सत्य बोलणार, खरं बोलणार. मी काही हाईड अँड सीक बोलणार नाही आहे. आपण इथं चुकांवर बोलणार आहोत. किंवा माझ्या आयुष्यात ज्या चुका झाल्या त्या तुमच्याकडे होऊ नयेत किंवा असं झालं असं होतं. मी जे बुक वाचलं त्या पुस्तकामध्ये त्या व्यक्तीनं असं सांगितलं होतं, मग त्यांनी असं केलं. जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या चुका टळतील. तुम्हाला आधीच त्या गोष्टी समजतील किंवा चुका झाल्यानंतर त्या हँडल कशा करायच्या त्या कळतील. आपण एकमेकांकडनं शिकू आणि हळूहळू पुढे जाऊ. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण नक्कीच वेगवेगळ्या विषयावर खूप छान बोलू आणि एकमेकाच्या संपर्कात राहू. थँक्यू.